सांग की मर्दा काय झाले? काल तुम्ही थोरल्या दाजींना नडलात, त्यांची शाळा घेतली, त्यावर उचकटून त्यांनी घराला आमच्या सर्वांचं जेवण तोडलंय. मम्मी पप्पांच्या पुढ्यात वाढलेलं ताट बी हिसकावून घेतलं त्यांनी. चल माझ्यासोबत. आयो आयो मेलो मेलो वाचवा वाचो वाचो वाचवा मेलो. निले निले आग लय डेंजर सापण पडलं बघ. असं वाटलं यमराजानं रेड्यावर बसवलंय आणि घरा 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 घुमीत ना आकाशात घेऊन गेला तो. सोडा त्यांना. मी आहे, तुला सांगून समजना झाले म्हणून ही वॉर्निंग दिलीये फक्त. पण एक गोष्ट लक्षात ठेव गुलाब, तू इकडं आश्रित आहेस. आश्रित बी नाही, ऐत खाऊ आहेस तू, ऐत खाऊ. तरी बी या बापड्यांना छळायलास, स्वतःच्या बायकोला पिडायलास. हे जर आता तू थांबवलं नाहीस ना तर खरंच यमराजाशी गाठ घालून देईन तुझी. या माणसांनी तुला सांभाळलं, त्यांच्याशी इमान राख. सोडलं इमान, ओढली मान. रेग्युलर पोहे, नो टोस्ट, एव्हरीथिंग एम्प्टी. ओ येस येस मिने, नाउ आय अंडरस्टँड. कालपासून कुणीतरी इकडे येऊन राहिलाय ना बघा. घरात खुराकाला पैसे नाहीत, आबाळ वाहिली ग खाण्यापिण्याची. त्या ताईंचा ऍक्सिडेंट झाला, मग काय निमित्तच गावलं ग. काय बाई लोक असतात नाही एक. होय की ग, आई आई करत आले आणि फुकटचं वर पाहिलेत. पण काय चाललंय? या दोघी तुला वाटेल ते बोलताय, तू उत्तर बी देईना झालीस. असतात मी इकडे आईंसाठी आली, कोणाला उत्तर द्यायला नाही. वाव, व्हेरी नाईस. हे निमित्तच एक नंबर गावलंय बघ आईंचं. इकडं फुकटचं राहायचं. वहिनी, आम्ही इकडं फुकटचं राहायला किंवा फुकटचं खायला नाही आलो. प्राजक्ताचा, माझा आणि चिंगीचा जो काही खर्च होईल ना तो देणारच आहे आम्ही तुम्हाला. पहिलवान, माझी रिक्षा चालूच आहे. तू बी इकडलं समजा काम लवकरात लवकर आवरून मिसळच्या गाड्यावर जात जा. कोणाच्या मिंदे होऊन राहायची गरज नाही आपल्याला, हे दाखवून देऊ. अक्षी मनातलं बोललात बघा वस्तात तुम्ही. आपण दोघं एकमेकांच्या सोबत असताना कोणाचं मिंद व्हायचा प्रश्नच कुठे येतोय. चिंगे बाळा पटपट आवर, आपल्याला नंतर न मिसळच्या गाड्यावर जायचं. आपली मिसळ दणक्यात इकायची, कष्टानं कमवायचं, बोलणाऱ्यांची तोंड बंद करायची, ताट मानेनं जगायचं. जीव असतात ओनली MH9 सुट्टीच नाही.
बसतात. आपण म्हणलोय खरं पैसे देऊया म्हणून. अहो पण पैशांची जुळवाजुळव कशी काय करणारी? मिसळचा गाडा तर मम्मी पप्पा सांभाळतात. त्यातला मोठा वाटा तर त्यांनाच द्यावा लागणार आहे आपल्याला. मी गाड्यावर गेले तर आईंकडे लक्ष कोण देणार? पैलवान, आपण एक काम करत जाऊया. काय? सकाळच्याला मिसळच्या गाड्यावर गर्दी असते, तर सकाळी तू तिकडे जात जा, तर मी आईकडे लक्ष दे. तू तिकडनं परत आलीस का मग मी रिक्षा काढी. कसं बी मॅनेज करू. ह्यांच्या उपकाराखाली नाही राहायचं. चालतंय की, पण त्या अगोदर नाश्ता करून घ्या. आलोच. भाऊजी, जाऊबाई, सखू, नाश्ता तयार आहे, या लवकर. आलो आलो आलो. बसा. घे. सखूबाई आणि चिंगू, ताटातलं समद संपवायचं काय? हो. अयो, मी कपडे वाळत घालायलाच विसरले. आले. चला लवकर ब्रेकफास्ट जेवूया, फॅक्टरी जायला लई उशीर होतो. छान आला का भसब्या परत आमच्याच टेबलावर रगडायला? शिराळकर, उद्यापासून आपण आपला नाश्ता बाहेरच मागवत जाऊ. घरात केलेला आपल्याला पुरेल असं वाटत नाही. वहिनी केवढीशी पोळती, कशाला उगाच तिचं खाणं काढताय? तुम्ही तर असं बोलायलाय जणू तुमचीच डॉटर आहे. कुणाची डॉटर आहे हू नॉलेज. आई बाप गेले वाऱ्यावर टाकून, पैलवान आलेत इकडं घेऊन, आणि ही बी आली लगेच मागणं मागणं विदाउट शेम अँड शरम. येईल नाही तर काय करेल? फुकटचं गिळायला मिळते म्हटल्यावर कोण बी येईल. हो की नाही बाळा? पिंगी, चिंगे, नाश्ता रेडी का? हो नाश्ता. अगो बाई, होय का? मम्मा, चिंगे, काय झालं बाळा? चिंगी, सॉरी. तुला वाईट वाटलं असेल ना. माझी मम्मा कधी कधी खूप ओरडते, पण ती प्रेम पण करते माझ्यावर. बघ चिंगे, सकू सॉरी म्हणाली. नाही, मला नका सॉरी. मला नाही राहायचं इथे. मला नाही आवडली इकडची माणसं. एवढ्या मोठ्या घरात राहून नुसती बांधतात. माझे आई बाबा झोपडीत राहून बी किती प्रेमाने राहतात. मला आई बाबांकडे परत जायचंय. चिंगे, अगं तुझी तगमग मी समजू शकते, पण बाळा प्रत्येक माणूस वाईट नसतो. माणसाला चांगलं वाईट समजून घ्यायला जरा वेळ लागतोय. तू माफ कर समद्यांना. नाही, मला नाही राहायचं इकडे. अगं आपल्याला हे घर सोडून नाही जाता येणार. आजी आजारी की नाही? चिंगी, हे बघ, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आले. तू गेली तर मला नाही करवणार. बघ, सकू हाय की या घरात तुला जीव लावणारी. आता हस बघू. हस 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 हस. चला, मला आईंना नाश्ता द्यायचा आहे. सकू, माझं एक काम करशील? हो. सकू, हा नाश्ता आजीला दे, तोवर मी बाहेर थांबते. हो. आजी, हा घे ब्रेकफास्ट. अगोई, सखू, आज तू घेऊन आलीस नाश्ता? हो. कोणी बनवलंय हे? हे ना का नाही, काकीने नाही बनवलाय, मम्माने बनवलाय. नक्की तुझ्या मम्मानेच बनवलंय ना, की काकीने? अगं खरंच मम्मानेच बनवलाय. तू काकीच्या हातचं खात नाहीस ना, म्हणून मम्माने बनवून दिला.
चवीवरनं तरी वाटत नाही हे तुझ्या मम्माने बनवलं असेल. अगं आजी, मम्मानेच बनवलाय. कदाचित काकीची हेल्प घेतली असणार जराशी. मम्माला सवय नाहीये ना म्हणून. बोलव तुझ्या काकीला. बोलव. प्राजू काकी, प्राजू काकी. सखी मोठ्याने का हाक मारतेस? तुझी काकी इथे बाहेरच उभी आहे, ठाऊक आहे मला. बोलो. प्राजू काकी आते. काय झालं? बोलवलं मला? आणखी किती खालच्या थराला उतरायचं ठरवलेस तू? या बारक्या पोरीकडनं खोटं बोलून घेतेस. या चवीवर न करता हात ओळखता यायचा नाही मला, असं वाटलं तुला? आई, नाश्ता मीच बनवलाय. त्या बिगर बनलाच नसता. तुम्ही काय माझ्या हातचं खाय ना आई. तुम्ही जर खाल्लं नाही तर औषधं रखडतील, म्हणून मी सगळीकडनं धाडला नाश्ता तुमच्यासाठी. हे समजा मी तुमच्या काळजीपोटी केलं. हो आजी, मी पण तुझ्या काळजीपोटीच खोटं बोलली. तू प्राजू काकीवर नको ना रागवस. तिने पाठवलेला नाश्ता तरी खाऊन घे, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. सखू, मी नाहीच बोलणार. ठीक आहे सखूबाई, तुझ्यासाठी करते हा नाश्ता. फाईल नॉट अपडेटेड, डिलिव्हरी पेंडिंग. व्हाय दिस? अहो बघा की, जरा फॅक्टरीकडे दुर्लक्ष झालं आपलं तर लगेच कामात ढिलाई आली यांच्या. यांना ना चांगलं धारेवरच धरलं पाहिजे. बाईसाहेब, मालकीनबाई आता कशा आहेत? गुड मॉर्निंगला एकदम फुल टू फिट अँड फाईन. डॉक्टरांनी आता सांगितलंय आई एकदम बेस्ट आहे. फक्त फुल टू रेस्ट करावी लागेल. त्यामुळे आई रिटायर्ड झाल्यात. नो वर्कलोड. त्यामुळे त्यांचा आता वर्कलोडला वाढ बघत बसण्यापेक्षा आपण आपलं काम करूया. अंडरस्टँड? गो टू वर्कलोड. चल बाई, आपण आपलं काम करू. काय आई, तुमच्याशी जरा बोलायचे. ती बाई कोण होती जी तुम्हाला भेटायला आलती? कुठली बाई? तुम्हीच म्हणलात ना एका बाईनं तुम्हाला भेटायला बोलवलेलं. ती बाई तुम्हाला काहीतरी सांगत होती. तेवढा टेम्पो आला आणि ती बाई कोण कुठली मला काही ठाऊक नाही. आमचं बोलणं सुरू होतं. आई गो आई, आई तिनं तिचं नाव गाव काहीतरी तुम्हाला सांगितलं असेल. नाहीतर असं असेल, तिनं तुम्हाला भेटायला बोलवलं असेल पण तिच्या मागं दुसरंच कोणीतरी असेल. असं का वाटतंय तुला? ज्या दिवशी तुमचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या बाईचा खून झाला. काय? खून झाला? वय, पेपरातली बातमी वाचली आम्ही. त्या बाईचा फोटो बी आलता पेपरात छापून. पोलीस तपास करतात म्हणून तर आम्ही धावत तुमच्याकडे आलो. आम्ही तुम्हाला चुकून बी एकटं सोडणार नाही.
माझी काळजी कुणाला किती वाटते मला चांगलंच ठाऊक आहे. आणि त्या काळजी मागचा स्वार्थ काय आहे हे ओळखून आहे. स्वतःची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. उगाच त्याचं निमित्त करून बाऊ करायची गरज नाही. राजू काकी चिंगीला बघितलं का? नाही बाळा, अगं मी तर मागा धरणं इकडच आहे. अगं आम्ही लपंडाव खेळत होतो. माझ्यावर राज्य आहे, पण खूप वेळ झालं ती सापडतच नाहीये. काय? चल आपण हुडकूया तिला. आई मी आलेच. चल. चिंगी, चिंगी, राजू काकी मी तुला सांगतेय ना, मी किती वेळची तुला शोधते, सापडतच नाहीये. चिंगी, 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 चल. चिंगी, 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 इकडं बी नाही. कुठं गेली असं? सखे तुम्हाला नाही तो उद्योग कुणी करायला सांगितलेला? अगं काकी आम्ही तर लपंडाव खेळत होतो. चिंगी कुठे लपली कोणास ठाऊक. कुठं असेल ही? सखे चल चट दिशी. ह्या इथे झोपली आहे ढाराडूर. दुसरं काय करेल बिचारी? सकाळ संध्याकाळ व्यायाम करते. मधल्या टायमिंग मध्ये आराम करायचा तर तुझ्या संग खेळत बसते. आज तिच्या खुराकाकडे बी लक्ष देता आलं नाही मला. माझं चुकलं. मी तिला झोपायच्या अगोदर जीव घालाय पाहिजे होत. चिंगे, चिंगे, ए चिंगे, आटपली माझी काम. आता मी बघतो इकडं तुझा मिसळच्या गाड्यावर. चिंगी बरी आहे ना? व भाई अहो खेळून खेळून दमली आणि गाढ झोपली. वस्तात या समध्या धबडक्यात हिच्याकडे लक्ष देणंच होत नाही हो. म्हणजे तिचा व्यायाम होतोय पण खुराकाकडे दुर्लक्ष होतंय. त्यात सावबाईंच्या बोलण्याने दुखवली गेली असणारी. उगा आपल्यामुळं हिचे हाल नग व्हायला. वस्तात मला काय वाटतंय, आपण हिला चांगल्या तालमीत धाडूया. माझ्या ओळखीनं मी ऍडमिशन करून घेते. म्हणजे महिन्याभराची फी भरू आपण कशी तरी. पण निदान लेकरू चांगलं शिकाय, तिचा खुराक धड होईल. चालतंय. खर्चाची जरा ओढाताण होईल पण ठीक आहे. एवढं सगळं करायलोय त्यात आणखीन जरा भर. मी आफ्रीला फोन करून ओळख काढायला सांगते. चिंगीला दूर धाडायची तर इच्छा होत नाही पण धाडावं तर लागणार. नाईलाज आहे आता.
एकदम घट्ट पकडायचं असतं आणि उजवा पाय पुढे आणि असं कर. डोंट टच माय डॉटर. तिला हात लावला याद राख. सखे, तुला किती वेळा सांगितलं ग हिच्या सोबत खेळायचं नाही म्हणून? हा, अभ्यास नाहीये तुला? मम्मा, समर वेकेशन सुरू झालं, आता कसला अभ्यास? अभ्यास नाही, मी दुसरं काही बी कर, हिच्या संग खेळायचं नाही. आणि कुस्तीचा नाद तर नकोच नकोय. कुस्तीच्या नादाला लागून आयुष्याचा वाटोळ करून घ्यायचंय काय? कुस्ती खेळल्याने काय कंडिशन होते माहित नाही काय तुला? तुझ्या काका काकूकडे पाहिलंस का? दुसऱ्यांच्या घरात भिकाऱ्यावरी राहावं लागतंय.